हॅलो, मी नंदिनी. स्वागत आहे सर्वांचे नंदिनी व्लॉग्स मध्ये. सकाळचे देवपूजा, चहा पाणी, नाश्ता वगैरे सर्व आवरलं. त्याच्यानंतर ऐश्वर्याला उठवलं. तिने पण आवरलं, पण तिची तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे ती काय आज कॉलेजला गेली नाही. त्याच्यानंतर शुभमला पुण्याला जायचंय ना, तर त्याची तयारी चालू केली आणि माझे पण बाकीचे काम आवरायला सुरुवात केली आणि शुभमला उठवलं. कधी जॉईन व्हायचंय रे शुभम? काल जायचं होतं, पण मग आता त्यांना मेल केलाय मला 1-2 दिवस काम आहेत म्हणून. मी आता उद्या जाणार आहे, जॉईनिंग उद्या होणार आहे. आज संध्याकाळी निघेल. रिस्पॉन्स आला का तिकडून? हो, त्यांचीच मेल येत आहे कंटिन्यू. त्याकरताच मग आज संध्याकाळी निघेल. त्याची तयारी चालू आहे आता हळूहळू. कसं जाणार आहे? मित्राची कार आहे, त्यात जाईल दोघं आम्ही. ऐश्वर्याला घे ना मदतीला. हा, ती पॅकिंगला मदत करते ना. तिथं चालू आहे काही ना काही, एक नाही काही. काय आणायचंय का? नाही काही नाही आणायचं, झालंय सगळं रेडी. पप्पा बाहेर आहेत, सांगते ना आणायला. नाही झालंय माझं डन. जायचंय, लवकर ये. किती वेळात येशील? लवकर ये, लवकर. पप्पा ओरडतील रे. हर्षद आहे का? लवकर या रे, लवकर. दीदी थोडासा मला वाटलं म्हणून तुला विचारलं. हात ओरले होते ना माझे. दवाखान्यात गेले ना पप्पा तू? डॉक्टर काय म्हटले? गोळ्या दिल्या, आराम करायला लागला. आराम तर मी करतेच म्हणा, है ना? आराम नाही होत माझा. बर, हे काय खाल्लं का ग तू? बनाना चिप्स खाल्ले होते. जेवण नाही केलं? काय बनवू? काहीच नाही. मग हा, मिल्कशेक बनव, मँगो मिल्कशेक. पण मग जेवायला लागेल. ठीक आहे. बर, बटाट्याची चटणी केली आहे. शुभम भाऊला तिकडे न्यायला खुरासणीची हवरी तिळाची चटणी केली आहे. आणि मग आधी मिल्कशेक पेशील का जेवण करशील? काय करशील? मिल्कशेक वगैरे. नंतर आनंदापोटी रडायला लागलीये, कारण तिची मदत. नाही मम्मी, शुभम भाऊ पुण्याला चाललाय म्हणून. तर ऐश्वर्याची फरमाईश आली मँगो मिल्कशेक बनवायची. तर चला, घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू आपण मँगो मिल्कशेक साठी एवढं साहित्य घेतलं. मँगो मिल्कशेकची टेस्ट वाढण्याकरता त्याचे स्लाइस 3 तास फ्रीज मध्ये कापून ठेवले होते. त्याने टेस्ट छान येते. थोडी फ्रेश क्रीम घेतली, थंड दूध, वेलची आणि जायफळची पावडर, बदामाची स्लाइस, चेरी, टुटी फुटी. सगळ्यात अगोदर मँगोचे स्लाइस फ्रोझन करून घेतले होते, ते टाकू. त्याच्यामुळे आईस क्यूब टाकण्याची गरज आहे आणि मिल्कशेकची टेस्ट पण वाढेल. पहिले एवढेच ग्राइंड करून घेऊ. आता त्याच्यात दूध टाकू, थंड दूध मस्त. फ्रेश क्रीम. दुधामध्येच आपण साखर टाकली होती, त्याच्यामुळे साखर टाकण्याची काही गरज. जायफळ आणि वेलचीची पावडर. परत एकदा छान ग्राइंड करून घेऊ मिक्सरला. तर छान कलर आलाय मँगोचा. आता गार्निशिंग. थोडेसे बदामाचे स्लाइस, थोडी टुटी फुटी, तर एकदम सोप्या पद्धतीने तयार झाला मँगो मिल्कशेक. धरायशू. थँक्यू. कसं झालं? मस्त झालं का? अरे जॉब उद्यापासून हे ना, जॉब चालू होते, मग आजच जावं लागेल. धन्यवाद. पालखी माग त्याच्याकडे. बीजेपी, भारतीय जनता पार्टी. चालू आहे ग. अरे पालखी मागची बहीण पालखी रे. करू, मोठी पार्टी करू आपण. मोबाईलची, मोठा भाऊ गाडीची, थांब ना, पैसे जॉबची. येऊ दे ना. पेमेंट आलं ना. पहिल्या पेमेंट मध्ये प्रियाला पार्टी. नाही, सगळ्यांना. पेमेंट मध्ये ना आधी घरचं घरी द्यायचं असतं. मग तू घरची नाही का? मग तू अरे म्हणजे पहिला पेमेंट आहे ना फक्त मम्मी पप्पा. असं काही असं नाही, काही नाही. बहिणीचा पण हक्क असतो. अरे ज्यूस कुठला ज्यूस आहे? पोमोग्रेनेट. अच्छा pomegranate. आणि प्रियाने त्यांना दिला? त्यांचा पिऊन झालाय. झाला. ओके गुड.
मी काय म्हणते, फोन करत जाय सकाळ संध्याकाळ 2 टाइम, बर का? टाइम भेटला तर नक्की. आम्ही फोन करतो हा पोरगा फोनच नाही उचलत, मग तो गाडीवर राहतो. माणूस सगळ्यां कदा फ्री नसतं ना. ट्राय टू अंडरस्टँड. बर, मग पाहिल्यावर करीत जाय. हा, कोणाला पाहिलं फोन? अरे मिस कॉल पाहिल्यावर फोन करीत जाय. फोन आला का मग टेन्शन नाही राहत. ओके, काम आहे माझं, करता का दोघी पण? हा बोल. काय ग, जाते का? मी तिला मागा विचारलं होतं प्रिया, मला नाही म्हटली होती माहिती का. आता तू आली ना म्हणून तू असली तरच ही बाहेर जाती बर का, नाही तर नाही ऐकत. काय रे, भीती वाटते का तुला? मला किडनॅप केलं तर कोण किडनॅप? तू असता का तिला सेफ वाटतं, मग पटकन कुठं पण जायला तयार. हिला कोणी किडनॅप केल्यावर हा काय सांगायला पाहिजे सांग बरं. जर मी किडनॅपरने फोन केला तुला म्हंटला एवढे पैसे देतो, काय म्हणशील त्याला? एका दिवसात 2 लॉटऱ्या लागता का? म्हणजे दिवाळीला घेऊन जा परत गाणं है ना. मग आहे ना दीदी, एका दिवसात 2 लॉटऱ्या लागतात हे नाही समजलं मला. बघ तू पण जाशील, तू गेल्याच्या बदल्यात पैसे पण भेटतील ना. तो तुला नाही द्यायचा, तुला त्याला द्यायचंय किडनॅपरला. ही म्हणते किडनॅपरने मला किडनॅप केलं आणि तुला फोन केला की 10 करोड रुपये दे, 10 करोड बदल्यात ऐश्वर्या घेऊन जाईल. तर तू काय करशील? पण नाहीचं म्हणणं असं आहे की किडनॅपर स्वतः म्हणाल की हे पण तुम्हाला राहू द्या, पैसे देतो. मला असं वाटलं असं म्हणजे मी नकोय का तुला? इनशॉर्ट असं नाहीये, तू पाहिजे होते. तुला काय वाटतं? हे तर आम्हाला आहे अर्ध्या भाकरीवर नाही ते आत्रे डॉक्टरच्या दवाखान्यात सापडलंय शुभमला. काल बस स्टॉपवर सापडले होते ग, आता अर्ध्या भाकरीवर घेतले. आता अगं मग बस स्टॉपवरच आहे, क्रिशला स्टेशनवर. हा क्रिश पण सापडलाय, तो पण सापडले, 2 पोरं आम्हाला सापडले. पोळ्या बनवून घेते मस्त. मसाले भात बनवला होता मग शुभमसाठी, आणि वांग्याची भाजी होऊ राहिली. हा संध्याकाळचा मेन्यू. शुभम त्याच्या मित्रासोबत पुण्याला गेला, उद्या त्याचं जॉईनिंग आहे. त्याच्यानंतर माझा संध्याकाळचा स्वयंपाक झाला, आमचे जेवणं वगैरे सर्व झाले, आणि इथेच मी आज माझ्या व्हिडिओची एंड करते. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नंदिनी व्लॉग्स.